पायाला फुल आणि मनात जिद्द घेऊन लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने आला. आज मंत्रालयामध्ये आहे. नवले सर माझ्यासोबत आहे, शेतकरी पक्षाच्या नेते आहेत. सर काय बोलाल, आज काय अपेक्षा आहे? आज पुन्हा एकदा आपण लॉंग मार्च घेऊन आलेला आहात. हे प्रत्येक वेळी हेच चालतं, काय सांगाल? शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या मागण्या आंदोलन झालं की मान्य होतात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हे वेदना घेऊन आम्ही आलेलो आहे. सरकार ही एक विश्वासार्ह अशी यंत्रणा असते, मात्र आपण पाहाल की जे आश्वासनं सरकार देतं तेच जर ते पाळणार नसेल तर त्यापेक्षा दुःख नाही. निवडणुकीच्या अगोदर हेच सरकार म्हणत होतं आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण आंदोलन होऊन सुद्धा अद्याप त्याबाबत पावलं टाकण्यात आलेली नाही आहे. जंगल जमीन नावेवे करण्याबद्दल अनेक वेळा आश्वासन दिली, ते दिलेलं नाही आहे. पाणी आम्हाला द्या, शेतकऱ्यांना जे वाहून जाते समुद्राला ते आडवा दिलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही लढतोय. लोकशाही चौकटीत शांततामय मार्गाने आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. आज मुख्यमंत्र्यांना भेटली का? मुख्यमंत्री आपल्याला भेटणार आहे का? त्यांचं सिस्टम मंडळ काय सांगाल त्याच्याबद्दल? आम्ही अगोदर मंत्र्यांबरोबर पहिली बैठक करू आणि त्यानंतर त्यात ज्या मागण्या मान्य होतील त्या आधारावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा भेटणार आहोत. दुधाचे दर वाढत आहे, मात्र शेतकऱ्याचा खर्च घटत आहे. हे दूध संघ आहे, हे जे दूध उत्पादन आहे, हे प्रायव्हेट कंपनीला दिलं जातं का? त्याच्याबद्दल काय बोलाल? आता सध्या जरा 35-27 रुपये 37 रुपयापर्यंत भाव आहेत. ते आंदोलनामुळे वाढलेले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आज ती वाढलेली किंमत दिसत असली तरी शेतीमालाचा प्रचंड जो उत्पादन खर्च आहे तो वाढतोय, तसं दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतोय आणि त्यामुळे पशुखाद्याचे दर परवडत नाही आहे, औषधाचे दर परवडत नाही आहे. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळताना दिसत आहेत, परंतु ते अशा प्रकारे औषध कंपन्यांना आणि पशुखाद्यांना जात आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात आहे. हस्तक्षेप करण्याची मागणी ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची आहे आणि त्याबाबत सुद्धा आम्ही लक्ष वेधणार आहोत. सरकारने आज जर आपल्या मागण्या केल्या तर काय पुढची रणनीती काय असेल, काय सांगाल? आम्ही लढत राहणार आहोत, चालत राहणार आहोत, लोकशाही मार्गाने संघर्ष चालू ठेवणार आहोत. नक्कीच. तर हे होते डॉक्टर नवले, शेतकरी पक्षाचे नेते होते. आम्ही लढत राहू, आम्ही चलत राहू, आम्ही आमचा मोर्चा पुढे असं संविधान पद्धतीने करत राहू. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.